थेट जाऊया. आपण पाहतोय उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेट देणार आहेत, त्यांना अभिवादन करणार आहेत. तर यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामती पोटनिवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सांगता सभेमध्ये सुद्धा जाणार आहेत. सध्या बारामतीतल्या अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, त्यांना अभिवादन करण्यासाठी. तर या ठिकाणची ही लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजवर. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज शेवटची प्रचार सभा होते. या सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थिती लावणार आहेत. महायुतीच्या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. ते बारामतीकरांना संबोधित सुद्धा करणार आहेत. मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतल्या अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिलेली आहे. त्यांना पुष्पांजली अर्पण केली आहे. तर पार्थ पवार देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहेत. अजितदादांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच खासदार रामदास आठवले सुद्धा आलेले आहेत. तर मुख्यमंत्री या सांगता प्रचार सभेदरम्यान काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. दिवंगत अजित पवार यांच्या बारामतीतल्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेलेले आहेत आणि अजितदादांना अभिवादन केल्यानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा दिल्यानंतर आता ते प्रचार सभेत सांगता सभेला संबोधित करणार आहेत. तर बारामती पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराचा धुरळा थंडावतोय आणि शेवटची प्रचार सभा या पोटनिवडणुकीसाठी होते. राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रचार करण्यासाठी, महायुतीसाठी प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत दाखल झालेले आहेत. अजितदादांच्या स्मृतीस्थळाला सुद्धा त्यांनी भेट दिली, अभिवादन केलं आणि आता ते प्रचार सभेला सुद्धा संबोधित करणार आहेत. तर सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रचार सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि अजितदादांच्या स्मृतीस्थळाला त्यांनी भेट दिली आणि अजितदादांना अभिवादन केलं. तर थोड्याच वेळात सभेच्या ठिकाणी सुद्धा ते दाखल होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या स्मृतीस्थळी पोचले होते आणि अजितदादांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. पुष्प अर्पण करून आता प्रचार सभेच्या ठिकाणी ते जात आहेत. रामदास आठवले देखील यावेळी उपस्थित होते.